गाईज इंग्लिशमध्ये वॉन्ट, शुड, मस्ट आणि ऑट टू याचा जो मीनिंग आहे पाहिजे या अर्थानेच मीनिंग होतो. सगळ्याचा मीनिंग एकच आहे. पण गाईज सगळ्याचा मीनिंग मराठीत जरी पाहिजे हा असला तरी इंग्लिशमध्ये बोलताना वॉन्टचा यूज कुठे करायचा, शुडचा यूज कुठे करायचा, मस्टचा यूज कुठे करायचा किंवा ऑट टू चा यूज कुठे करायचा हे सिच्युएशन वरती डिपेंड असतं. तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. पहिल्यांदा बघूया गाईज शुड आणि मस्ट याचे मराठी मीनिंग आणि याचा यूज कसं करायचा. आता इथे बघा शुडचा मराठी मीनिंग होतो पाहिजे आणि मस्टचा सुद्धा पाहिजे हाच होतो. पण शुड मध्ये काय होतं, एक तुम्हाला एखादं ऍडवाइस द्यायचं असेल किंवा घ्यायचं असेल किंवा काय करावं किंवा काय करू नये हे सांगण्यासाठी तुम्हाला शुडचा यूज करायचा आहे. तसंच मस्टचा यूज एखादी गोष्ट करायलाच पाहिजे किंवा एखादी गोष्ट करणं खूप गरजेचं आहे या सेन्सनं तुम्हाला मस्टचा यूज करायचा आहे. म्हणजे समजा एखाद्या सेंटेन्स मध्ये एखादी गोष्ट करायलाच पाहिजे असं आलं तर तिथे डोळे झाकून तुम्हाला मस्टचा यूज करायचा आहे. इथपर्यंत क्लिअर झालं. आता याचे स्ट्रक्चर बघा. सब्जेक्ट प्लस शुड किंवा मस्ट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस एखादं ऑब्जेक्ट असेल तर ते तिथं तुम्हाला लिहायचं आहे. हे झालं याचं पॉझिटिव्ह स्ट्रक्चर. पण नेहमीच आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स बोलतो का, कधी कधी आपल्याला नेगेटिव्ह सेंटेन्स पण बोलावी लागतात. तर नेगेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस शुड किंवा मस्ट प्लस नॉट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. हे झालं नेगेटिव्ह. जर तुम्हाला क्वेश्चन करायचं असेल तर शुड किंवा मस्ट प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस इथे तुम्हाला क्वेश्चन मार्क देणं गरजेचं आहे. आता तुम्हाला पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह आणि इंटरोगेटिव्ह स्ट्रक्चर तुम्हाला कळली. आता याचे एक्झाम्पल बघा. तुला अभ्यास केला पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं शुड काय आहे, एखादी गोष्ट करायला पाहिजे किंवा करू नको किंवा एखादा ऍडवाइस घ्यायचा आहे किंवा द्यायचा आहे या ठिकाणी शुडचा यूज करायचा. आता इथे तुम्ही सांगता की एखादी गोष्ट तुला करायला पाहिजे, सिम्पली इथे शुडचा यूज करा. यू शुड स्टडी. यू शुड स्टडी. तिने पौष्टिक अन्न खाल्लं पाहिजे. शी शुड ईट हेल्दी फूड. शी शुड ईट हेल्दी फूड. आता इथे बघा नेगेटिव्ह सेंटेन्स बोलायचं आहे तेव्हा त्यांनी वेळ वाया घालू नये. एखादी गोष्ट करावी किंवा करू नये, वेळ वाया घालू नये. तुमच्या लक्षात आलं हे नेगेटिव्ह सेंटेन्स आहे. नेगेटिव्ह सेंटेन्सचं जे स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला यूज करायचं आहे. दे शुड नॉट वेस्ट टाइम. दे शुड नॉट वेस्ट टाइम. सिम्पली तुम्हाला शुडच्या नंतर नॉट लिहायचं आहे. क्लिअर. त्याने तुला फोन करावा का. इथे क्वेश्चन केला आहे, एखादी गोष्ट करायला पाहिजे का. सिम्पली जसं तुम्हाला स्ट्रक्चर मध्ये सांगितलं आहे ते स्ट्रक्चर बनवायचं आहे. शुड पहिल्यांदा लिहायचं आहे, नंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर वर्ब लिहायचा आहे आणि त्याच्यानंतर जेही रिमेनिंग असेल ते लिहायचं आहे. सेंटेन्स काय होईल, शुड ही कॉल यू. शुड ही कॉल यू. क्वेश्चन मार्क द्यायला इथे विसरू नका. हे झालं शुडचं. आता एक्झाम्पल आपण मस्टचे बघूया. तुला हेल्मेट घालायलाच पाहिजे. बघा दोन्ही सेंटेन्स मध्ये तुमच्या डिफरन्स लक्षात येत असेल. तिथे आपण एखादी गोष्ट करायला पाहिजे सिम्पली सांगितलं शुडच्या सेंटेन्स मध्ये. पण इथे काय म्हणताय, तुला हेल्मेट घालायलाच पाहिजे म्हणजे घालणं गरजेचं आहे. यू मस्ट वेअर अ हेल्मेट. यू मस्ट वेअर अ हेल्मेट. आपण नियम पाळलेच पाहिजेत. वी मस्ट फॉलो रूल्स. वी मस्ट फॉलो रूल्स. त्याने धूम्रपान करायलाच नाही पाहिजे म्हणजे त्याने हे करायलाच नाही पाहिजे. नेगेटिव्ह सेंटेन्स आहे. सिम्पली मस्टच्या नंतर इथे तुम्हाला नॉट घ्यायचा आहे. ही मस्ट नॉट स्मोक. ही मस्ट नॉट स्मोक. मला यायलाच पाहिजे का. क्वेश्चन करताय, मला ही गोष्ट करायलाच पाहिजे का. मस्ट आय कम. मस्ट आय कम. इथपर्यंत क्लिअर झालं. आता गाईज एक बघा, एक सेंटेन्स आहे तुला जायला पाहिजे. आता हे सेंटेन्स तुम्ही इंग्लिश मध्ये कसं बोलणार. तर मला इथे माहित आहे 99% जे काही व्ह्यूअर्स आहेत ते काय म्हणतील, इथे शुडचा यूज केला जाईल. यू शुड गो असं सेंटेन्स होईल. यू शुड गो बोलतील. आता तुला जायला पाहिजे हे सेंटेन्स मध्ये शुडच यूज केलं पाहिजे
किंवा मस्टच यूज केलं पाहिजे, याचा काही रूल नाही. फक्त इथे बघा, जेव्हा तुम्ही म्हणता की यू शुड गो, तेव्हा इथं होतं की हे सेंटेन्स नॉर्मल ऍडवाइस देणारं सेंटेन्स आहे. पण जर तुम्ही इथेच यू मस्ट गो असं जेव्हा म्हणता, तेव्हा इथं कळतं की ही स्ट्रॉंग काय आहे, नेसेसिटी आहे. ही गोष्ट करणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्हाला जाणं गरजेचं आहे. तेव्हा इथे लक्षात घ्या, यावरून एक गोष्ट क्लिअर होते की सेंटेन्समध्ये मेन काय आहे, तर सेंटेन्सचा सेन्स मेन आहे. समजा तुम्हाला सिम्पली ऍडवाइस देणारे सेंटेन्स बोलायचं असेल, तिथे तुम्ही शुडचा यूज करा. पण जर एखादी गोष्ट तुम्ही करायलाच पाहिजे असा जर सेंटेन्सचा सेन्स निघत असेल किंवा तुम्हाला तिथे स्ट्रॉंगली नेसेसिटी असेल, तर तिथे तुम्ही मस्टचा यूज पण करू शकता. म्हणजे शुड आणि मस्ट यूज कसं करायचं, अकॉर्डिंग टू सेन्स. क्लिअर? नेक्स्ट आहे ऑट टू. आता ऑट टू चा मीनिंग पण होतो पाहिजेच होतो. पण इथे बघा, नैतिक कर्तव्य किंवा एखादी गोष्ट करणं योग्य आहे अशा सेन्सची सेंटेन्स असतात. मीनिंग तर पाहिजेच आहे. नैतिक कर्तव्य करणं गरजेचं आहे किंवा नैतिक कर्तव्य करणं योग्य आहे अशा मीनिंगचे इथे सेंटेन्स असतील. आता इथे बघा, आपण याचे स्ट्रक्चर बघूया. याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस ऑट टू प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म. हे झालं पॉझिटिव्ह सेंटेन्स. नेगेटिव्ह सब्जेक्ट प्लस ऑट प्लस नॉट, त्याच्यानंतर तुम्हाला टू लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर वर्बचं फर्स्ट फॉर्म लिहायचं आहे. इथे लक्षात घ्या, ऑट टू च्या नंतर नॉट नाही लिहायचं आहे. ऑट आणि टू याच्यामध्ये तुम्हाला नॉट लिहायचं आहे. तसंच याचं क्वेश्चन कसा केला जाईल, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. पहिले सिम्पली ऑट प्लस सब्जेक्ट प्लस टू प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस क्वेश्चन. सिंपल आहे. ऑट टू एकत्र जरी इथे असलं तरी जेव्हा तुम्ही याचे नेगेटिव्ह आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्स बनवता, तिथे तुम्हाला ऑटच्या नंतर नॉट लिहायचं आहे आणि जेव्हा क्वेश्चन करता तिथे तुम्हाला पहिल्यांदा फक्त ऑट लिहायचं आहे. क्लिअर झालं? हे छोटासा डिफरन्स आहे. सेंटेन्स बघा, तुला मोठ्यांचा आदर केला पाहिजे. मोठ्यांचा आदर करणं हे काय आहे, आपलं नैतिक कर्तव्य आहे. यू ऑट टू रिस्पेक्ट एल्डर्स. यू ऑट टू रिस्पेक्ट एल्डर्स. गाईज, सेंटेन्स मध्ये तुम्ही कोणत्याही ट्रिक्स लक्षात न ठेवता त्याचा सेन्स जर तुम्हाला क्लिअरली कळला तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे अशी सेंटेन्स बोलू शकणार आहात. तिने सत्य बोलायला पाहिजे. आपलं नैतिक कर्तव्य आहे. शी ऑट टू स्पीक ट्रूथ. शी ऑट टू स्पीक ट्रूथ. तिला खोटं बोलायला पाहिजे नाही किंवा तिने खोटं बोलू नये. शी ऑट नॉट टू लाय. शी ऑट नॉट टू लाय. आपण त्यांना मदत करावी का? ऑट वी टू हेल्प देम. ऑट वी टू हेल्प देम. गाईज, इथे एक लक्षात ठेवा, अकॉर्डिंग टू सेन्सच्या सेंटेन्स वाईज तुम्ही इथे शुड, मस्ट आणि ऑट टू चा यूज करायचा आहे. असं नाही की आता ह्या सेंटेन्स मध्ये शुडच यूज होईल किंवा इथे ऑट टूच यूज होईल किंवा इथे मस्ट यूज करेल. जसा तुमच्या सेंटेन्सचा सेन्स असेल, अकॉर्डिंग टू सेंटेन्सच्या सेन्स वाईज तिथे तुम्हाला चूज करायचं आहे की ऑट घ्यायचा आहे, शुड घ्यायचा आहे का मस्ट घ्यायचा आहे. क्लिअर? नेक्स्ट आहे वॉन्ट. सगळ्यांना माहित आहे वॉन्ट म्हणजे पाहिजे. पण गाईज, इथे एक लक्षात घ्या, काय पाहिजे, एखादी वस्तू पाहिजे किंवा एखादी तुमची इच्छा आहे, त्या ठिकाणी तुम्हाला वॉन्टचा यूज करायचा आहे. याचं स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस वॉन्ट किंवा वॉन्ट्स प्लस नाउन. जेही वस्तू पाहिजे ती तुम्हाला तिथे लिहायची आहे. याचं नेगेटिव्ह इथे नेगेटिव्ह सेंटेन्स बनवताना थोडं लक्षात ठेवा, सिंपल प्रेझेंट टेन्स तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित असेल तर तुम्ही वॉन्टची नेगेटिव्ह आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्स खूप चांगल्या प्रकारे बनवू शकणार आहात. सब्जेक्ट प्लस डू किंवा डज प्लस नॉट प्लस वॉन्ट प्लस नाउन. तसंच याचं इंटरोगेटिव्ह डू किंवा डज प्लस सब्जेक्ट प्लस वॉन्ट प्लस जेही नाउन असेल ते नाउन लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. क्लिअर झालं? एखादी वस्तू पाहिजे म्हणजेच एखादी गोष्ट पाहिजे किंवा एखादी तुमची इच्छा आहे हे सांगण्यासाठी सिम्पली तुम्हाला वॉन्टचा यूज करायचा आहे. आता इथे मोठा प्रश्न पडतो की वॉन्ट कधी लिहायचं किंवा वॉन्ट्स कधी लिहायचं.
किंवा डू कधी लिहायचं किंवा डज कधी लिहायचं. सिंपल सेंटेन्स जेव्हा बनवता तिथे तुम्ही वॉन्ट्स लिहिता. कशासोबत? ही, सी, इट आणि नेम हे जर सब्जेक्ट असतील तर. आणि हे जे सब्जेक्ट असताना जर त्याचं नेगेटिव्ह किंवा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवायचा असेल तर इथे तुम्हाला डजचा यूज करायचा आहे. क्लिअर? आता वॉन्ट बघा कुठे यूज करायचं. आय, यू, वी, दे किंवा दोन व्यक्तीची नावं असतील या ठिकाणी, म्हणजे तुमचा जर सब्जेक्ट प्लुरल असेल तर तिथे तुम्हाला सिम्पली वॉन्टचा यूज करायचा आहे. आणि नेगेटिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये प्लुरल सोबत डूचा यूज करायचा आहे. क्लिअर झालं? थोडस जरी कन्फ्युजन वाटत असेल तर परत एकदा व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमचं कन्फ्युजन क्लिअर होईल. आणि गाईज, यावरती जे काही प्रॅक्टिस सेंटेन्स असतील ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिले जातील, तेव्हा टेलिग्राम चॅनलला नक्की फॉलो करा. एक्झाम्पल बघा, मला पाणी पाहिजे, एखादी गोष्ट पाहिजे. आता इथे बघा, सब्जेक्ट काय आहे आपला? आय आहे, म्हणून सब्जेक्ट आय आहे, मग इथे काय येणार? वॉन्ट. सेंटेन्स काय होईल? आय वॉन्ट वॉटर. आय वॉन्ट वॉटर. तिला नवीन ड्रेस पाहिजे. सब्जेक्ट काय आहे आपला? शी आहे, म्हणून इथे तुम्हाला सांगितलं मी वरतीच लिहिलेलं आहे, ही, शी, इट किंवा नेम असेल तर तिथे वॉन्ट्स लिहायचं आहे. सेंटेन्स काय होईल? शी वॉन्ट्स अ न्यू ड्रेस. शी वॉन्ट्स अ न्यू ड्रेस. मला पाणी नाही पाहिजे किंवा मला पाणी नको आहे. सिम्पली. आता इथे बघा, सब्जेक्ट काय आहे? आय आहे. मी तुम्हाला सांगितलं नेगेटिव्ह किंवा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवताना जर तुमचा सब्जेक्ट आय, यू, वी, दे किंवा दोन व्यक्तीचे नाव असतील तिथे तुम्हाला डूचा यूज करायचा आहे. आणि हे नेगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून इथे काय येईल? डू नॉट येईल. सेंटेन्स काय होईल आपलं? आय डू नॉट वॉन्ट वॉटर. आय डू नॉट वॉन्ट वॉटर. जर तिला नवीन ड्रेस नाही पाहिजे, सिम्पली सी डज नॉट वॉन्ट वॉटर किंवा सी डझंट वॉन्ट वॉटर. डज का आलं? कारण सब्जेक्ट आपला शी आहे. आणि डझंट मी का म्हणत आहे? डज नॉटचं कॉन्ट्रॅक्शन डझंट आहे, तसंच डू नॉटचं कॉन्ट्रॅक्शन डोंट आहे. दोन्हीपैकी तुम्ही कोणतं यूज करू शकता. तुला नवीन ड्रेस पाहिजे का? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. डू यू वॉन्ट अ न्यू ड्रेस? डू यू वॉन्ट अ न्यू ड्रेस. इथे डू का आलं? कारण सब्जेक्ट आपला यू आहे. क्लिअर? आणि इझी ट्रिक्स बघा, जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात राहतील. वॉन्ट कधी यूज करणार तुम्ही? तुमची एखादी इच्छा असेल किंवा एखादी गोष्ट तुम्हाला पाहिजे असेल, सिम्पली वॉन्टचा यूज करा. शुड कधी यूज करणार? जर तुम्हाला एखादा ऍडवाइस द्यायचा असेल किंवा घ्यायचा असेल किंवा काय करावं किंवा काय करू नये हे सांगायचं असेल, शुडचा यूज करा. मस्ट, खूपच एखादी गोष्ट करणं गरजेचं आहे किंवा एखादी गोष्ट गरजेची आहे किंवा केलीच पाहिजे या सेन्सची सेंटेन्स असतील तर मस्टचा यूज करा. ऑट टू, नैतिक कर्तव्य करायला पाहिजेत किंवा करायला नको आहेत हे सांगण्यासाठी ऑट टू चा यूज करा. क्लिअर झालं गाईज? आय होप गाईज आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरला असेल. आणि आजपासून तुम्ही पाहिजेसाठी सिम्पली वॉन्टचा यूज न करता तुम्ही शुड, वॉन्ट, मस्ट आणि ऑट टू या सगळ्यांचा यूज करू शकणार आहात. गाईज, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.